म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा भारतीयांचा टक्का हा वाढत असला, तरी अनेकांना म्युच्युअल फंड म्हणजे एस-आय-पी इतकंच माहिती असतं. त्यामुळेच या क्षेत्राची व्याप्ती, फंड हाऊसेस, त्यांचे मॅनेजर्स आणि म्युच्युअल फंडातील आपल्या गुंतवणुकीला सुरक्षित आणि पारदर्शी बनवणाऱ्या रेग्युलेटरी बॉडीज, या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. म्युच्युअल फंड्स हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत आपण वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये चर्चा करतोय. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत. हॅलो भूषण. हॅलो निरंजन. इलेक्शन ऑलमोस्ट संपलेलं आहे आणि रिझल्ट आता लागलेले आहेत. दिसतंय गव्हर्नमेंट कुठलं येताना आणि कसं एक स्ट्रॉंग गव्हर्नमेंट इंडियन इकॉनॉमीवर इम्पॅक्ट करू शकतं, म्युच्युअल फंड इंडस्ट्रीवर इम्पॅक्ट करू शकतं, प्रत्येक इन्व्हेस्टरच्या आयुष्यात इम्पॅक्ट करू शकतं. आणि तुम्ही टॉपिक छेडलाय म्युच्युअल फंड की पाठशाला. वा, ग्रेट. येस, कारण अनेक लोकांना म्हणजे मी माझ्या मित्रांशी वगैरे पण बोलतो. उत्सुकता खूप आहे, कदाचित इन्व्हेस्टमेंटही करत असतात, पण त्या इंडस्ट्रीची जशी माहिती पाहिजे तशी नसते. तर ती देण्याचा प्रयत्न आपण या एपिसोडमधनं करणार आहोत. पहिला प्रश्न विचारतो, म्युच्युअल फंड म्हणजे एस-आय-पी इतकंच बऱ्याचदा माहिती असतं. थोडं म्युच्युअल फंड इंडस्ट्रीविषयी सांगाल? प्रश्न अतिशय उत्तम घातलाय निरंजनजी तुम्ही. एक्झॅक्टली लोक उलटा विचार करतात. प्रश्न तुम्ही उलटा विचारलाय. म्हणजे आम्ही कुठलेही सेशन करतो, लोकांना प्रश्न घालतो आणि विचारतो की किती लोकांचे एस-आय-पी आहे. तर 100तल्या 90 लोकांचे हात वर असतात. आणि किती लोकांनी म्युच्युअल फंड घेतलेत, तर एकही हात वर येत नाही. सो म्युच्युअल फंड हे इन्व्हेस्टमेंटचा माध्यम आहे आणि त्यातून एस-आय-पी हा एक प्रकार आहे, ज्याच्या थ्रू आपण इन्व्हेस्टमेंट करतो. याचीच मुळी जाणीव लोकांना आज नाही आहे. सो एस-आय-पी आहे का? हो. म्युच्युअल फंड आहे का? नाही आहे. तर आपल्याला हा प्रश्न समजून घेताना म्युच्युअल फंड इंडस्ट्री जे तुम्ही स्पेसिफिकली विचारलं आहे, तर म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची सुरुवात भारतात 1963 साली झाली. UTI म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून झाली. सो अगदी आपल्या पॉडकास्टच्या पहिल्या भागामध्ये आपण ह्याचा प्रकर्षाने उल्लेख केलेला आहे. तो प्रत्येकाने ऐकावा असं माझं मत आहे. आणि ही सुरुवात होताना हळूहळू प्रायव्हेटायझेशन हे होत गेलं. मग SBI म्युच्युअल फंड 1987 साली भारतात आला. मग 1993 साली कोठारी पायोनियर म्युच्युअल फंड, ज्याचं नाव आज फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंड, आणि रिसेंटलीच आम्ही त्यांच्या चेन्नईच्या कॉर्पोरेट ऑफिसला व्हिजिट केली. सो ह्यानंतर टप्प्याटप्प्याने एक एक कंपनी येत गेली आणि म्युच्युअल फंडाचं जाळं हे पसरत गेलं. सो आज ऑलमोस्ट ह्या इंडस्ट्रीमध्ये 4-4.5 कोटी, म्हणजे युनिक पॅन जर काढले तर 4,79,00,000 एवढे युनिक पॅन आहेत, ज्यांनी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट्स या केलेल्या आहेत. तर युनिक पॅन म्हणजे एक पॅन नंबर, ज्या पॅनच्या अगेन्स्ट इंडियात इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. आणि हळूहळू ही इंडस्ट्री वाढताना दिसते. लोकांचा इकडे कल हा वाढताना दिसतोय. आणि डेफिनेटली निरंजनजी, जे आपण कायम सांगत आलो आहे आपल्या सगळ्या पॉडकास्टमधून, इवन मी माझ्या प्रत्येक सेशनमधून सांगत असतो की स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये मिळतात. कारण आपण गुंतवणूक करून एक मॅच्युअर गुंतवणूकदार स्वतःला म्हणून तयार करून घेतो. कॅपिटल मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. कंपनीला पैसे मिळतात. प्रामुख्याने ती कंपनी वाढायला मदत होते. ती कंपनी असंख्य लोकांना नोकऱ्या देते. लोकांना पगाराच्या स्वरूपात पैसे मिळतात. तेच पैसे खर्च होतात. अल्टिमेटली तो बेनिफिट इकॉनॉमीला मिळतो. GDP ग्रोथ होण्यात मदत होते. मला रिटर्नच्या स्वरूपात पैसे मिळतात. सो स्वार्थ आणि परमार्थ याचा बॅलन्स सांभाळता येतो, ज्याचं योग्य माध्यम हे म्युच्युअल फंड आहे, ज्याची सुरुवात 50 वर्षांपूर्वी झाली आहे. पण हे रोपटं वाढवायला किंवा वाढायला असंख्य लोकांचा सहभाग आहे. आणि त्या प्रत्येकाचा सहभाग हा तितकाच गरजेचा आहे, कारण आजही हे प्रॉडक्ट, ही कन्सेप्ट, ही पुश प्रॉडक्ट आहे, ही पुल प्रॉडक्ट नाहीये. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आजही हे पुश प्रॉडक्ट आहे. लोकांना सांगायला लागतं, त्यांना समजून सांगायला लागतं. आणि तुम्ही जो इन्व्हेस्टरचा आकडा जो स्पेसिफिकली सांगितला, तो 4-4.5 कोटी हा मोठा जरी भासत असला, तरी आपल्या देशाची जर एकूण लोकसंख्या बघितली, तर तो टक्का आणखी बराच वाढण्याचा स्कोप आहे आणि त्या दृष्टीने तुमच्यासारख्या असंख्य लोकांचे प्रयत्न हे सुरू आहेत. खूप प्रयत्न निरंजनजी करतोय. दुःख ह्याचंच आहे की हा
आकडा वाढवण्याचा प्रयत्न इंडस्ट्री 50 वर्षापासून करतीये. रेग्युलेटरी बॉडीज या त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करतायत. सारखी जाहिरात होते, म्युच्युअल फंड्सही आहे. पण हे सगळं होताना शॉर्टकट लोकं शोधत असतात. तर माझा प्रत्येक श्रोत्यांना हा प्रामाणिक आणि कळकळीची ही विनंती आहे, की कृपया शॉर्टकटच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंटला जाऊ नका. वेगवेगळे शॉर्टकटची माध्यमं आहेत, प्रलोभनं देतात आणि त्यात आपण फसले जातो, त्या जाळात अडकले जातो. म्युच्युअल फंड हे योग्य माध्यम आहे गुंतवणूक करण्यासाठीचं. परफेक्ट. भारतात आजच्या घडीला किती फंड हाऊसेस आहेत? आणि कोणकोणत्या कंपन्या म्युच्युअल फंड क्षेत्रात उतरत स्वतःचा फंड हा बाजारात आणू शकतात? भारतात आजचा जर विचार केला निरंजनजी, तर साधारण 49 म्युच्युअल फंड आज भारतात अवेलेबल आहेत. अगदी आघाडीच्या कंपन्यांचा जर विचार केला तर SBI, जी प्रामुख्याने सगळ्यात मोठी बँक भारतातली मानली जाते, त्याचा म्युच्युअल फंड आहे SBI म्युच्युअल फंड. HDFC ही जी प्रायव्हेट क्षेत्रातली बँक आहे, त्याचा म्युच्युअल फंड आहे HDFC म्युच्युअल फंड. ICICI बँक ही जी आघाडीची आणखीन एक प्रायव्हेट बँक आहे, त्याचा म्युच्युअल फंड आहे ICICI म्युच्युअल फंड. आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड, टाटा म्युच्युअल फंड, DSP म्युच्युअल फंड, सुंदरम म्युच्युअल फंड. सो असंख्य कंपन्या आहेत. 49 आपण जे मगाशी समजून घेतलं, ती ऑलमोस्ट 49 कंपन्या भारतात किंवा फंड हाऊसेस भारतात आहेत आणि इथून पुढेही ते वाढत राहील प्रमाण असं दिसतंय. आता कुठल्या कंपन्या म्युच्युअल फंडात येऊ शकतात? तर ज्या व्यक्तीला बाबा मला फायनान्शियल ॲसेट गॅदर करायचे आहेत. ॲसेट गॅदर करायचे आहेत म्हणजे माझ्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे. मी उत्तम ॲसेट मॅनेजर्स माझ्याकडे आहेत. त्याची टीम मी उभी करू शकतोय किंवा फंड पोर्टफोलिओ मॅनेजर्स मी उभे करू शकतोय. चांगले बिझनेस ॲनालिस्ट माझ्याकडे आहेत, ज्यांना इंडस्ट्रीबद्दल बऱ्यापैकी कळतं किंवा त्यांचा अभ्यास आहे. अशा सगळ्या लोकांची एकत्र टीम घेऊन ज्याला फंड मॅनेजर, ॲनालिस्ट, को फंड मॅनेजर, पोर्टफोलिओ मॅनेजर्स, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स अशा वेगवेगळ्या संज्ञा देखील आहेत. हे सगळे असण्याची किंवा ही सगळी टीम उभे करण्याची ज्या कंपनीची किंवा ज्या ऑर्गनायझेशनची स्ट्रेंथ आहे, ती प्रत्येक कंपनी बाजारात म्युच्युअल फंड ही घेऊन येऊ शकते. अर्थातच त्यांना सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याची परमिशन ही अत्यंत गरजेची आहे. विदाऊट दॅट त्यांना स्वतःला डायरेक्टली आम्ही म्युच्युअल फंड कंपनी लॉन्च करतोय असं काही डिक्लेअर करता येत नाही. याचं उत्तम उदाहरण आत्ताचं लेटेस्ट घेऊयात, की बंधन बँक नावाची भारतात बँक आहे आणि ज्यांनी बीड केलं होतं. IDFC म्युच्युअल फंड यांनी स्वतःचा म्युच्युअल फंड कंपनी ही विकायला काढलेली होती. विकायला काढली होती म्हणजे ॲसेट विकायला काढलेल्या होत्या आणि त्या केसमध्ये असंख्य कंपन्यांनी बीड केलं होतं. पण हायेस्ट बीड हे बंधन बँकेकडून आलं आणि आता IDFC म्युच्युअल फंडचं नाव बंधन म्युच्युअल फंड आहे. सो खूप क्लिष्ट प्रोसेस नाही आहे, पण सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या सगळ्या नियमावलीतून आपल्याला जायला लागतं आणि ते नियम सगळे पाळल्यानंतर जर त्या सेबीने त्याला अप्रूव्हल दिलं, तर ती कंपनी म्युच्युअल फंड सुरू करू शकते. फंड हाऊसेसविषयी तुम्ही आता सांगितलत, की 49 फंड हाऊसेस आहेत. पण दुसरीकडे म्हणजे HDFCच्या अंडर अनेक त्यांचे फंड्स हे असू शकतात म्युच्युअल फंड्स. म्हणजे तशा पॉलिसीज जर बघितल्या तर त्यांचं प्रमाण नक्की जास्ती असेल ना? सो प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीकडे वेगवेगळे फंड्स आहेत. याच्या देखील कॅटेगरी सेबीने ठरवून दिलेल्या आहेत. म्हणजे लार्ज कॅप फंड. सो लार्ज कॅप कंपनींमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा फंड. सो जसं तुम्ही HDFCचं एक्झाम्पल घेतलं तर HDFCचा लार्ज कॅप फंड, ICICI प्रुडेन्शियलचा लार्ज कॅप फंड, आदित्य बिर्लाचा लार्ज कॅप फंड. सो त्यांचं लार्ज कॅप फंड असं एक कॅटेगरायझेशनच्या अंडर हा एक फंड आहे. मग असाच मिड कॅप फंड असू शकतो, स्मॉल कॅप फंड असू शकतो, फ्लेक्झी कॅप फंड असू शकतो, मल्टी कॅप फंड असू शकतो. सो व्हरायटी ऑफ कॅटेगरीज सेबीने ऑलरेडी डिफाईन केलेले आहेत. त्या कॅटेगरीमध्ये कुठल्या फंड मॅनेजरने कसं काम करायचं हे डिफाईन केलेलं आहे. कुठले स्टॉक्स त्याच्या अंडर आले पाहिजेत ह्याची नियमावली घालून दिलेली आहे. सो खूप स्ट्रीमलाईन आणि ऑर्गनाइज्ड इंडस्ट्री निरंजनजी हे आहे. त्यामुळे इन्व्हेस्टरने नक्कीच म्युच्युअल फंडचा विचार करायला हरकत नाही आणि मला सारखं सांगावसं वाटतं, की हा ₹5.25 कोटीचा आकडा हळू-हळू 10 कोटी, 15 कोटी, 20 कोटी कसा होईल? ज्याने देश घडायला, देशाच्या जडणघडणीत नक्की त्याचा फायदा होईल आणि इन्व्हेस्टरला तर त्याचा बेनिफिट देशाची ग्रोथ जशी पुढे सरकणार आहे, तो नक्की होणार आहे. भूषण तुम्ही आता फंड हाऊसेसविषयी सांगितलत. तर तेवढाच महत्त्वाचा रोल हा डिस्ट्रिब्युटर्सचा पण असतो का? म्हणजे क्रिसेंट हे पण एक म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्स आहेत. तर याविषयी सांगाल? डिस्ट्रिब्युटरचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे निरंजनजी. कारण मी मगाशी जसं म्हणालो, की अजूनही हे पुश प्रॉडक्ट आहे.
म्हणजे सोन्याचा भाव उतरला तर आपल्या पुण्यामध्ये रांका ज्वेलर्स किंवा पी-एन-जी ज्वेलर्सकडे सोनं घ्यायला लाईन लागते. आमचं मार्केट जर 500,000 पॉइंटनी खाली आलं तर लोकं पैसे काढायला येतात हो निरंजनजी. आम्हाला खेचून आणायला लागतं लोकांना. हळू-हळू ती मानसिकता बदलतीये आणि प्रामुख्याने याच्यातच डिस्ट्रिब्युटरचा रोल हा महत्त्वाचा आहे, की प्रत्येक डिस्ट्रिब्युटर त्याच्या इन्व्हेस्टरची ही अत्यंत नेटानं काळजी घेतो. म्हणूनच आज इंडस्ट्री मोठी होताना दिसतीये. काळजी घेतो म्हणजे काय, की दोन्ही साइडने काळजी घेतो. दोन्ही साइडने काळजी घेतो म्हणजे थोडंसं हे बिहेवियर मॅनेजमेंटसुद्धा आहे निरंजनजी, ज्याच्यावर आपण एक पॉडकास्ट सेपरेट करूयात असं मला वाटतं. तर काय की मार्केट एक 10-15% 20% खाली गेलं तरी लोकं पॅनिक होतात, की नको आता कदाचित खूप खाली जाऊ शकतं आणि आपण पैसे काढले पाहिजेत किंबहुना आता पैसे वाढणार नाहीत फारसे, काहीही घडू शकतं. तसंच मार्केट वर जाताना सुद्धा असंच एक अचानक जर 15-20% वर गेलं, तर लोकांना असं वाटतं, की मार्केटचा पीक आलाय. आता काही फार मार्केट वर जाणार नाही. आता पैसे काढून घेतले पाहिजेत. सो या दोन्ही अँगलने डिस्ट्रिब्युटरचा रोल, बिहेवियर मॅनेजमेंटच्या अँगलने डिस्ट्रिब्युटरचा रोल हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच हे पावणे 5-5 कोटी इन्व्हेस्टर तयार झालेत निरंजनजी. तर हे पावणे 5 कोटी इन्व्हेस्टर्स म्हणजे दरमहा किंवा वार्षिक देशभरातून किती गुंतवणूक ही म्युच्युअल फंडात आजच्या घडीला होतीये आणि इतक्या मोठ्या राशीचं व्यवस्थापन कसं होतं आणि कोण करतं? आत्ताची परिस्थिती जर विचारात घेतली, तर म्युच्युअल फंडमध्ये साधारण 20,000 कोटीची महिन्याची एस-आय-पी म्हणजे 2,40,000 कोटी वर्षाला एस-आय-पीच्या माध्यमातून गुंतवणूक येतेय. तसेच लमसम फॉर्ममध्ये देखील हळू-हळू टप्प्याटप्प्याने लोकांचा कल हा वाढतोय. कारण प्रॉडक्टची रेंज खूप मोठी आहे. म्हणजे मला जर सेव्हिंग बँक अकाउंटला सबस्टिट्यूट मिळतोय म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आणि परत मला अर्धा 1% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जास्त मिळू शकते, तर मी त्याचा विचार करतोय. मला एफ-डी सदृश्य किंवा एफ-डीला सबस्टिट्यूट असं काही प्रॉडक्ट मिळतंय, जिथे इफेक्टिव्हली मला मार्केटच्या इंटरेस्ट रेटप्रमाणे रिटर्न मिळण्याचा शक्यता ही वाढतीये. तर मग मी त्या त्या ठिकाणी म्युच्युअल फंडला एफ-डीच्या अगेन्स्ट रिप्लेस करतोय. मी गोल्ड किंवा सिल्व्हर विकत घेत असेल, तर ती फिजिकल ॲसेट सांभाळणं हल्ली सोपं राहिलेलं नाहीये. बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं तर ते लॉकर फुटतात. घराच्या लॉकरमध्ये ठेवलं तर घराचे लॉकर फुटतात. ही काळजी कायमच आहे. कारण गुन्हेगारी ही तेवढीच वाढलेली आहे. सो मग अशा केसमध्ये मी पेपर फॉर्ममध्ये सोनं विकत घेऊ शकतो. बरं हे मी भीती या अर्थाने नाही सांगत आहे. पण काळजीपोटी, की आपल्याला अननेसेसरी जेवढं गरजेचं आहे तेवढं सोनं डेफिनेटली फिजिकल फॉर्ममध्ये ठेवा. पण खूप जास्त सोनं किंवा खूप जास्त चांदी ही फिजिकल फॉर्ममध्ये ठेवण्याची गरज नाहीये. सो त्याला सबस्टिट्यूट कमोडिटी म्युच्युअल फंड्स आहेत. शेअर बाजाराचा विचार केला तर त्याला इक्विटी म्युच्युअल फंड आहेत. रिअल इस्टेटचा विचार केलात तर त्याला आर-ई-आय-टी फंड्स आहेत. सो प्रत्येक ॲसेटसाठी म्युच्युअल फंड आहे आणि ह्या प्रत्येक ॲसेटमध्ये हळू टप्प्याटप्प्यानं ओघ हा इन्व्हेस्टमेंटचा वाढतोय. म्हणजे आज मी तिला जर विचार केला तर भारतात समजा जर फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टरने असं ठरवलं, की पुढच्या 1 क्वार्टरमध्ये आम्ही हळू-हळू 5,00,000 कोटी काढून घेऊ. एवढी मोठी रक्कम जरी काढली, तरी भारतीय शेअर बाजाराला किंवा भारतीय इकॉनॉमीला, भारतीय मार्केटला फारशी अडचण राहणार नाही. कारण आज एवढ्या अमाउंटची लिक्विडिटी इंडियन मार्केटला कधीही आहे अवेलेबल असं मला वाटतं. कारण म्युच्युअल फंड्स आहेत, एन-पी-एस नावाचं प्रॉडक्ट आहे. त्यानंतर पेन्शन फंडातून येणारे पैसे आहेत, इन्शुरन्सच्या माध्यमातून येणारे पैसे आहेत, म्युच्युअल फंडात एस-आय-पी आणि लमसमच्या फॉर्ममध्ये येणारे पैसे आहेत. सो इतक्या मोठ्या प्रमाणावर ही इन्व्हेस्टमेंट आज भारतात आहे आणि ह्याचा पुढचा तुम्ही प्रश्न जो विचारलाय, की ह्याचं खरंच व्यवस्थापन एवढ्या मोठ्या राशीचं होतं का आणि हे कोण करतं? तर प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीने त्या एक्सपर्टाईजनुसार किंवा त्या कमांडिंग पोझिशन असणाऱ्या व्यक्तीला लार्ज कॅप फंड मॅनेजर, मिड कॅप फंड मॅनेजर किंवा स्मॉल कॅप फंड मॅनेजर किंवा डेटचा फंड मॅनेजर, डेटमध्ये सुद्धा असंख्य प्रकार आहेत. त्याचे फंड मॅनेजर, कमॉडिटीज आपण समजून घेतलं त्याचा फंड मॅनेजर. सो असे वेगवेगळे फंड मॅनेजर आणि त्यांच्या अंडर काम करणारी ॲनालिस्टची टीम अशी अपॉइंट केलेली असते, ज्यांचं कामच आहे, की वेगवेगळे व्यवसाय समजून घ्यायचे आहेत. ते व्यवसाय समजून घेताना त्या व्यवसायाची मोठ समजून घ्यायची आहे. त्याचा प्रॉफिट कसा होतो? ते बिझनेस किती इथिकली करतात? ते खरंच लाँग टर्मला तो बिझनेस करू शकतात का? बाजारांच्या बदलांना त्या कंपन्या साक्षीदार असणार आहेत का? आणि मग त्या माझ्या इन्व्हेस्टरला कुठे बेनिफिशियल ठरू शकतात? हा सगळा अभ्यास करून तो पोर्टफोलिओ हा डिझाइन केला जातो आणि त्यामुळे हे काम अतिशय उत्तमरित्या चाललेलं आहे. आज भारतात प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीचा जर विचार केलात, तर साधारण
लहान 7-8 फंड मॅनेजर प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीकडे आहेत. मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांचा विचार केला तर 30-30, 35-35, 40-40 लोकांची टीम त्यांच्याकडे आहे. सो इन नेटशेल हा पैसा उत्तमरित्या मॅनेज करण्याचं नियोजन हे अशा कॅटेगरीकडे किंवा अशा वर्गाकडे आहेत, की जे खूप उच्च शिक्षित आहेत. ज्यांनी IIM, IIT पास आउट केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणाचा त्यांचा अनुभव आहे आणि मग ते पैसे मॅनेज करतायत. मी तोच प्रश्न विचारणार होतो, की फंड मॅनेजर्सचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे, क्रुशियल आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती करताना कोणकोणते निकष हे तपासले जातात? आता स्पेसिफिक असा काही निकष असं नाहीये निरंजनजी. परंतु आपण समजा एक ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड कंपनीचं उदाहरण घेऊयात, की ह्या कंपनीला लार्ज कॅप फंड मॅनेजरची नियुक्ती करायची आहे. आता मग लार्ज कॅप फंड मॅनेजरची नियुक्ती करायची आहे, तर लार्ज कॅप फंडचे सेबीचे निकष काय आहेत? तो फंड डिझाइन करताना किंवा त्या फंडमध्ये कुठले-कुठले स्टॉक्स आले पाहिजेत, कुठल्या इंडेक्समधून ते स्टॉक्स आले पाहिजेत, याचे सेबीने काही नियम घालून दिलेले आहेत. तर या नियमांमध्ये कुठला फंड मॅनेजर हा योग्यरित्या सेट होऊ शकतो, त्याचा अनुभव त्या पर्टिक्युलर इंडेक्सला काम करताना किती आहे? त्याने खरोखरीच आत्तापर्यंत इन्व्हेस्टमेंटला योग्य जस्टिस दिलेला आहे का? आणि तो जस्टिस देताना त्याने रिस्क आणि रिवॉर्ड ह्याचा रेशो हा कशा पद्धतीने घातलेला आहे, याची सांगड कशी घातलेली आहे, हे सगळं समजून घेऊन ती टॉप मॅनेजमेंट त्या फंड मॅनेजरची नियुक्तीही करत असते. आणि नुसतीच त्या फंड मॅनेजरची नियुक्ती होते असं नाही, तर त्याच्या अंडर असंख्य ॲनालिस्ट लोकांची टीम दिलेली आहे. आता ही ॲनालिस्ट लोकांची टीम पण काय काम करते, तर एक ॲनालिस्ट कदाचित फार्मा सेक्टरवर लाईट थ्रो करत असेल. एखादा ॲनालिस्ट असेल, की जो FMCG सेक्टरवर पूर्ण त्याचा रिसर्च घेत असेल. एखादा फंड मॅनेजर असेल, जो ऑटो ॲन्सिलरी ह्या सेक्टरवर त्याचा रिसर्च असेल. सो ह्या सगळ्यांचा कंबाइंड एफर्ट होऊन मग एक स्टॉकची लिस्ट तयार होते आणि प्रत्येक म्युच्युअल फंड हाऊसकडे माझ्या मते साधारण एक 400 ते 500 स्टॉकची रेंज आहे, की ज्या म्हणजे आज लिस्टेड कंपन्यांचा विचार केलात, की ज्या साधारण 8,000 लिस्टेड कंपन्या आहेत, त्यातून चाळून एक साधारण 400-500 क्वालिटी कंपनी ह्या रोजच्या रोज ऑब्झर्व्ह केल्या जातात आणि मग त्यातून इन्व्हेस्टमेंट होताना 100, 150, 200 स्टॉक्समध्ये टोटल त्यांच्या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट ही होते. सो निकष असा स्पेसिफिक जरी नसला तरी कॉम्पिटन्सी ही नक्की तपासली जाते आणि त्याच कॉम्पिटन्सीच्या आधारावर योग्य म्युच्युअल फंड मॅनेजर हा घडला जातो. या आधीच्या उत्तरांमध्ये बोलताना तुम्ही सेबीचा उल्लेख केला. तर आता हे सेबी, एम्फी या रेग्युलेटरी बॉडीज यांच्याविषयी सांगाल आम्हाला आणि त्यांचा रोल म्युच्युअल फंडमध्ये ट्रान्सपरन्सी राखण्यात कसा महत्त्वाचा ठरतो? सो निरंजनजी, सेबी, एम्फी या रेग्युलेटरी बॉडीज ज्या आहेत यांचा रोल हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण कुठलीही संस्था उभी राहताना म्हणजे ती म्युच्युअल फंडचीच असेल असं नाही. कुठलीही संस्था, ऑर्गनायझेशन उभी राहताना त्याला काही नियमावली ही असली पाहिजे. आता नियमावली असली पाहिजे तर ती कोण घालून देणार? जसं आपण बँकांचा विचार केला तर त्यांना RBI नावाची संस्था आहे, की ज्यांनी काही निकष लावलेले आहेत, नियमावली तयार केलेली आहे आणि त्या नियमावलीच्याच अंतर्गत सगळ्या बँकांना काम हे करायला लागतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जी नियमावली घालून दिलेली आहे त्या माध्यमातून. सो तसंच जेव्हा आपण म्युच्युअल फंडचा विचार करतोय, तर ही नियमावली बनवण्याचं काम सेंट्रल गव्हर्नमेंटने स्थापन केलेल्या सेबी या संस्थेला हे करायला लागतं. सेबीचा लाँग फॉर्म काय तर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि मग ज्यांनी एम्फी नावाच्या ऑर्गनायझेशनचा उदय झाला, की जिथे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया. मग त्यांनी त्यांचे नियम स्वतः तयार केले, की म्युच्युअल फंड कंपन्यांनी कसं ऑपरेट करायचं आहे. सो ह्या दोघांच्याही पारदर्शकतेमुळे म्हणजे सेबी आणि एम्फी या दोघांच्याही नियमावलीच्या पुढे कुठल्याही म्युच्युअल फंड हाऊसला किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरला, वितरकाला पुढे जाऊन किंवा स्वतःचेच नियम तयार करून काम करता येत नाही. एक. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की हळू-हळू टप्प्याटप्प्याने बाजाराची गरज काय आहे? कॅपिटल मार्केटची गरज काय आहे? इन्व्हेस्टरची गरज काय आहे? ह्या सगळ्यांची नस ओळखून मग कुठलं प्रॉडक्ट बाजारात आणलं पाहिजे. त्यानंतर ते प्रॉडक्ट कसं आलं गेलं पाहिजे, त्याची नियमावली काय असली पाहिजे आणि एक्झिस्टिंग म्युच्युअल फंडची सुद्धा रिकॉल करून त्याची नियमावली वेळच्या वेळी चेक होणं, हे सुद्धा काम सेबीकडून केलं जातं आणि
त्याचप्रमाणे AMFIकडूनही केलं जातं. मागच्या काही वर्षापासून AMFI कॅम्पेन राबवतीये, की म्युच्युअल फंड सही आहे आणि ज्यामुळेच तो आपण जो आकडा काही बोलतो 5-1 कोटीचा आकड्यापर्यंत आता म्युच्युअल फंड इंडस्ट्री पोहोचली आहे. तर ही म्युच्युअल फंड हाऊस किंवा म्युच्युअल फंडचा बिझनेस हा 5 कोटी इन्व्हेस्टरने म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्यात त्यांना मदत झालेली आहे आणि हळू-हळू ही जाहिरात मोठ्या प्रमाणावर पेनिट्रेट होतीये आणि ऑफकोर्स आपला पॉडकास्ट देखील आहे ना निरंजनची, म्हणूनच आपण करतोय फंडा म्युच्युअल फंडाचा, की लोकांनी ते ऐकावं, योग्य माहिती घ्यावी. ह्या माहितीच्या आधारे इन्व्हेस्टमेंट करावी. मग ती क्रिसंटकडून केली तर नथिंग लाइक इट. पण लोकं ही माहिती योग्य पद्धतीने घेऊन स्वतःला योग्य गुंतवणूकदार म्हणून घडवू शकतात आणि त्याला माध्यम हे फंडा म्युच्युअल फंडाचा ठरलं तर नथिंग लाइक इट. पण रेग्युलेटरी बॉडी सेबी आणि AMFI ह्या इन दी इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर ऑनगोईंग बेसिसवर काम करत आहेत आणि मला सांगताना अभिमान होतो, की आम्हाला प्रचंड मेहनत इन्व्हेस्टरच्या इंटरेस्टमध्ये काम करताना त्यांनी घालून दिलेल्या म्हणजे सेबीने घालून दिलेल्या नियमांसाठी ही करायला लागती आणि हे इन्व्हेस्टरच्या प्रोटेक्शनसाठी खूप महत्त्वाचं आहे. क्या बात है! म्हणजे तुम्ही म्हणजे बऱ्याचदा लोकं ही तक्रार करतात, की काय कंप्लायन्सेसची कटकट आहे. पण तुम्ही उलटं म्हणताय, की इन्व्हेस्टरच्या इंटरेस्टमध्ये हे सगळे असल्यामुळे ते फॉलो करण्यात एक प्रकारची काय म्हणतो, एक समाधान पण आहे तुम्हाला. 100% आहे. कारण त्या प्रोसेसमधून आपण जातोय आणि आपण तो कंप्लायन्स फॉलो करतोय. म्हणजे एका अर्थाने आपण ISOचे नॉर्म फॉलो करण्यासारखं आहे. त्याचबरोबर इन्व्हेस्टरला पुढे येऊन आपण सांगतोय, म्हणजे मी क्रिसंट म्हणून मी हे सांगतोय, की हा कंप्लायन्स आहे आणि हा योग्य पद्धतीने फॉलो केला जातो. रिस्क टेकिंग ॲबिलिटी, ॲपेटाईट टू टेक द रिस्क ह्याच्यावर आपण बऱ्याचदा बोललेलो आहोत किंवा मग कॅश फ्लो मॅनेजमेंट काय असते, कशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे, ह्याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रॉडक्टबद्दल आपण बोललेलो आहोत. त्याच्या नियमावलीबद्दल आपण बोललेलो आहोत. सो ह्या सगळ्या गोष्टी बघून हा कंप्लायन्स फॉलो करून या पद्धतीने इन्व्हेस्टरची मानसिकता तयार करणं, त्याचं बिहेवियर पॅटर्न तयार करणं, हे डिस्ट्रिब्युटरचं काम आहे असं मला वाटतं आणि ते क्रिसंट डेफिनेटली त्याच्यात कमांडिंग पोझिशनमध्ये आहे आणि ते रेग्युलर ऑनगोईंग बेसिसवर करतीये याचा मला स्वार्थ अभिमान आहे. वाह! थोडंसं आपण मागे गेलो भूतकाळात, तर हर्षद मेहतापासून केतन पारेखपर्यंत शेअर बाजारात आजवर अनेक घोटाळे हे झालेले आहेत. तर ही शक्यता म्युच्युअल फंड क्षेत्रात किती आहे? किंवा भीती बऱ्याचदा लोकांना तीच असते फसवणुकीची. तर याविषयी काय सांगाल? सो प्रत्येक इन्व्हेस्टरला, गुंतवणूकदाराला किंवा हा पॉडकास्ट ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला माझा हा म्हणजे प्रामुख्याने ही विनंती आहे, सल्ला असं मी म्हणणार नाही, प्रामुख्याने ही विनंती आहे, की कृपया पैसे देताना कुठल्याही डिस्ट्रिब्युटरच्या नावाने पर्सनल चेक किंवा कॅशच्या स्वरूपात पैसे देऊ नका. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या म्युच्युअल फंडचा स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे. त्या नावाने चेक किंवा त्या नावाने पैसे ट्रान्सफर करण्याचं काम करा किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज त्यांचा देखील प्लॅटफॉर्म आहे. सगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी एकत्र येऊन MF युटिलिटी नावाचा एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. सो अशा वेगवेगळे 3 ते 4 प्लॅटफॉर्म आहेत, की ज्याच्या माध्यमातून डायरेक्टली तुम्ही त्यांच्या नावाने पैसे दिलेत, तर ते अकाउंटेबल आहेत. कारण ते जोडले गेले डायरेक्ट म्युच्युअल फंड कंपन्यांशी किंवा किंबहुना तुम्ही डायरेक्ट पेमेंट त्या रिस्पेक्टिव्ह म्युच्युअल फंड कंपनीला देखील करू शकता. सो पहिला माझा सल्ला असा आहे, की कृपया पर्सनल नावाने कोणालाही तुमची इन्व्हेस्टमेंट म्हणून पर्सनल नावाने पैसे देऊ नका. एक. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही शेअर बाजारात अनेक घोटाळे झाले ह्याच्याबद्दल बोललात. तर एक उदाहरण आपण इथे घेऊयात, की मधल्या काही काळापूर्वी नेस्ले इंडिया लिमिटेड ही कंपनी ज्यांच्या मॅगीमध्ये प्रॉडक्टमध्ये काहीतरी अडचण आहे, ओके. आणि त्यामुळे त्याच्यावर फूड इंडस्ट्रीचं काही बंधनं आली होती, ओके. आणि काही काळ ते प्रॉडक्ट बंद होतं. पण त्यांनी ते रेक्टिफाय करून परत बाजारात आणलं. पण त्या घडलेल्या 3-4 महिन्यांच्या कालावधीत अचानक त्या मूळ शेअरची किंमत, नेस्ले इंडिया कंपनी या शेअरची किंमत ही 6,000 वरून घसरत ₹2,000 खाली आली. आता नेस्ले इंडिया लिमिटेड या कंपनीच्या एका प्रॉडक्टमध्ये काहीतरी त्रुटी त्या इन्स्टिट्यूटला, गव्हर्नमेंटला सापडल्या आणि त्यामुळे असा त्यांच्यावर रोष हा डागण्यात आला. परंतु नंतर ते सगळं शिथिल करण्यात आलं कारण प्रॉडक्ट त्यांनी इम्प्लेस केलं. पण आता हे होताना आपलं मार्केट सेंटिमेंटल कसं आहे हे बघा, की
नेस्ले इंडियाचा शेअरची प्राईस खाली येते तर मग लगेचच डाबर, हिंदुस्तान युनिलिव्हर, ITC या FMCG क्षेत्रात फास्ट मूव्हिंग कन्झ्युमेबल गुड या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरची किमती या खाली येण्याचं काहीच कारण नाही. त्यांच्या प्रॉडक्टमध्ये कुठेच अडचण नव्हती. तर आपली लोकं सेंटिमेंटली वाहत जातात आणि हेच बऱ्याचदा म्युच्युअल फंडात देखील बघण्यात आलेलं आहे. म्हणजे अचानकपणे एखाद्या म्युच्युअल फंडात जर अशा एखाद्या कंपनीला वेटेज दिलेलं असेल, की त्याला बाजारात स्थान राहिलेलं नाहीये किंवा त्याची प्रत घसरतीये किंवा किंबहुना लोकं त्याच्यातून पैसे वेगानं काढून घेतायत. तर मग त्याच जो म्युच्युअल फंड त्या शेअरच्या माध्यमातून त्या कंपनीत पैसे गुंतवत असेल, तर लोकं त्या म्युच्युअल फंडला सुद्धा विकायला सुरुवात करतात. आता म्युच्युअल फंड एकाच शेअर्समध्ये पैसे लावतो का हो? तर तसं नाहीये. तर तो 30, 40, 50, 60 वेगवेगळ्या व्यवसायांना, वेगवेगळ्या शेअर्समध्ये कॅपिटल मार्केटच्या माध्यमातून पैसे लावतोय. तर आपण एवढं घाबरून जाण्याचं कारण अजिबात नाहीये. ज्या पर्सेंटेजमध्ये पैसे त्या पर्टिक्युलर सिक्युरिटीला दिले गेलेले आहेत 2%, 3%, 5%. बरं ह्याची पण बंधनच निरंजनजी सेबीने घातली आहेत, की कुठल्या कंपनीला मॅक्सिमम किती पैसे हे दिले गेले पाहिजेत. पॅरेंट कंपनीला किती मॅक्सिमम पैसे दिले गेले. सो सेबी इन्व्हेस्टरच्या इंटरेस्टमध्ये प्रचंड काम करतीये आणि हे आमच्या देखील डिस्ट्रिब्युटरच्या अँगलने सुद्धा योग्य आहे असं मला वाटतं. सो माझा लोकांना प्रामाणिक कळकळीची विनंती आहे माझी प्रत्येक इन्व्हेस्टरला, की ह्यापूर्वी असंख्य घोटाळे शेअर बाजाराच्या माध्यमातून झालेत. ह्यापुढेही भविष्यात कदाचित होऊ शकतील. पण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्हाला फटका बसणार नाही असं नाही. फटका हा बसू शकतो. कारण शेवटी आपण कायम म्हणतो म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. ओके. परंतु तो असंख्य वेगवेगळ्या व्यवसायांना पैसे देत असल्यामुळे त्या पर्सेंटेजमध्येच तुम्हाला फटका हा बसणार आहे. तुमचे सगळेच पैसे गेलेत आणि तुम्हाला आता कॅपिटलच परत मिळणार नाही. हे काही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून घडणं शक्य नाहीये आणि म्हणूनच म्युच्युअल फंड सही आहे आणि म्युच्युअल फंड हे योग्य आहे. परफेक्ट. म्युच्युअल फंड सही का आहे, हे तुम्ही अगदी परफेक्ट एक्सप्लेन केलंत. शेवटचा प्रश्न, क्रिसेंटतर्फे म्युच्युअल फंडांबाबत कोणकोणत्या सेवा या पुरवल्या जातात? जेव्हा आम्ही सांगतोय निरंजनजी, की आम्ही डिस्ट्रिब्युटर म्हणून, वितरक म्हणून काम करतो, तर प्रत्येक इन्व्हेस्टर आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तो रेफरन्सच्या माध्यमातून पोहोचो किंवा आम्ही समजा इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम वेगवेगळे जे कंडक्ट करतो त्या माध्यमातून येऊ. तर हे पोहोचल्यानंतर आम्ही ओव्हरऑलच त्या इन्व्हेस्टरचं रिस्क घेण्याची मानसिकता काय आहे हे आधी त्याला समजून सांगतो, आम्ही समजून घेतो. ते समजून घेतल्यानंतर मग त्या रिस्कसाठी वेगवेगळे कुठले फंड हाऊस काम करतात आणि त्यांचे कुठले कुठले फंड हे कार्यरत आहेत, ज्याच्यात ती व्यक्ती गुंतवणूक करू शकते, याच्याबद्दलची साधारण माहिती दिली जाते आणि मग त्या सगळ्या माहितीच्या आधारे तो इन्व्हेस्टर स्वतः निवडणार आहे, की मला कुठल्या फंडमध्ये जायचं आहे आणि मी किती रिस्क घ्यायची आहे. सो इन्व्हेस्टरला चॉईस आहे आणि म्युच्युअल फंड त्याच्यासाठी सही आहे. याच्यासाठी क्रिसंट हे कटिबद्ध आहे काम करण्यासाठी. सो ही एक उत्तम ओव्हरऑल म्युच्युअल फंड योग्य त्याच्या पद्धतीने कसा असण्याची सेवा ही क्रिसंटच्या माध्यमातून पुरवली जाते. त्याचबरोबर त्याने रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी कसं स्वतःकडे बघायचं आहे, कशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्याच्या मुलांची उच्च शिक्षणं असतील, तर त्याच्यासाठी चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग ह्याचा कसा ओव्हरऑल प्लॅनिंग करायचं आहे, कुठले फंड हे घेतले पाहिजेत, याच्याबद्दलचं मार्गदर्शन क्रिसंटतर्फे केलं जातं. सो असे व्हरायटी ऑफ थॉट आहेत आणि ओव्हरऑलच कॅश फ्लो मॅनेजमेंट ही कशी असली पाहिजे. कारण मी स्वतः एक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर असल्यामुळे या गोष्टीवर किंवा या गोष्टींकडे प्रामुख्याने बघत असतो. जेणेकरून त्याचा प्रेफरन्स, त्याची चॉईस आणि त्याला लागणारी इन्व्हेस्टमेंट ह्या सगळ्यांची सांगड ही कशी घातली जाईल, याच्याकडे फार काळजीपूर्वक लक्ष हे दिलं जातं आणि म्हणूनच क्रिसंट आज 700 कोटीच्या ॲसेटवर उभी आहे. 4,000 इन्व्हेस्टरला बरोबर घेऊन चालली आहे आणि हा अखंडित असा प्रवास कायम चालू राहणार आहे. याला तुम्ही श्रोतेही कारणीभूत आहात आणि निरंजनजी तुमची मदत त्याच्यात होतीच आहे आणि याचा मला आनंद आहे. क्या बात है! क्रिसेंटला या पुढच्या वाटचालीसाठीही खूप खूप शुभेच्छा आणि मला खात्री आहे, की या पुढच्या काळातही ही जी तुम्ही आकडेवारी सांगितली, ही निश्चित वाढतीही राहणार आहे. श्रोतेहो, गुंतवणुकीसंदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क हा साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाउन करून घ्या. नंबर आहे 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता.
हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही Spotify, Apple पॉडकास्ट, JioSaavn, गाना, Amazon म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.